नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. स्थानिकांना 80% रोजगार दिला नाही तर उद्योगांना मिळणाऱ्या सवलती थांबवण्यात येतील असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादमध्ये म्हटलंय. औरंगाबादेत सुरू असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यामध्ये ते बोलत होते. 1980 पासून स्थानिकांच्या रोजगाराबद्दल हा कायदा करण्यात आलेला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी सुरू नसल्यानं उद्योग सुरू करून कोणी मेहरबानी करत नाही. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असंही देसाई म्हणाले. आमच्या माणसांचा विकास म्हणजे महाराष्ट्रातल्या मुला मुलींना इथे रोजगार मिळालाच पाहिजे, हक्काने मिळाला पाहिजे. आणि म्हणून आता नवीन धोरणामध्ये आम्ही अशी तरतूद करतो आहोत की ज्यांनी हे सूत्र पाळलेलं नाही त्यांचा जो परतावा आहे प्रोत्साहन योजनेचा, तो परतावा आम्ही रोखणार, त्यांना मिळणार नाही. म्हणजे निमूटपणानं त्यांना ते सिद्ध करावं लागेल की महाराष्ट्राच्या धोरणाप्रमाणे, कार्यक्रमाप्रमाणे, नियमाप्रमाणे 80% रोजगार मी माझ्या कंपनीत दिलेला आहे, त्याचा हा पुरावा आहे. हा बघून कदाचित तुमची आवडती पाणीपुरी खायची की नाही याचाही तुम्ही विचार कराल का, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. पाणीपुरी रस्त्यावर मिळणारी चटपटीत, तोंडाला पाणी सुटेल अशी पाणीपुरी खायला कोणाला नाही आवडत. तुम्हीही रस्त्यावर उभं राहून अगदी ताव मारून पाणीपुरी खात असाल, पण आता जरा सांभाळून, कारण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अशी दृश्य जी पाहिल्यावर रस्त्यावर पाणीपुरी खायची पुन्हा तुम्ही विचार कराल का याची शंकाच आहे. तुम्हीच बघा हे लोक काय करतात. पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या आपल्याला जाम आवडतात आणि आपण अगदी सुख्या पुऱ्याही मागून खातो, त्याच पुऱ्या करायची ही तयारी सुरू आहे. होय, हे अगदी खरं आहे. पिंपरी चिंचवड मधला हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. पिंपरीतल्या दापोडीमध्ये पाणीपुरीचं पीठ अक्षरशः पायाने मळतायत आणि तेही अशा गलिच्छ वातावरणात. जो काही व्हिडिओ आता आपण बघितलाय पाणीपुरीच्या संदर्भात, तो अतिशय किळसवाना प्रकार आहे आणि आरोग्यासाठी खूपच घातक असा तो प्रकार आहे. त्यात ज्या पद्धतीने पाणीपुरीचे पीठ मळलं जाते, अक्षरशः ते पायाने तोडवलं जाते, त्यात तिथले सगळे प्रकारचे जंतू, बॅक्टेरिया, सगळ्याच गोष्टी त्यामध्ये ॲड होत आहेत. स्वच्छतेची कुठल्याही प्रकारची काळजी त्या ठिकाणी घेतली जात नाही आहे आणि अशा याच्यातनं अशी पाणीपुरी खाऊन आरोग्यावर त्याचे फार भीषण परिणाम होतील. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आता अन्न आणि औषध प्रशासन विभाग या संबंधित परिसराची तपासणी करणार आहे. पण तोपर्यंत मात्र आपले डोळे लख्ख उघडणार हे दृश्य पुन्हा बघा आणि आपल्या आरोग्याशी काय खेळ चाललाय याचाही विचार करा. मी मित्र आताच पाणीपुरी खायला चाललेलो. आमचा विचार होता आता पाणीपुरी खाण्याचा, पण व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आल्याबद्दल, ते बघितल्याबद्दल पाणीपुरी खाण्याची इच्छा होत नाहीये. करायला पाहिजे कारवाई, कारण की सगळ्यांनाच आवडते, असं काही नाही. प्रॉपर एज सगळे पण खातात, पण एक कारण अनहेल्दी पण आहे आणि पोलिसांनी जर कारवाई केली तर चांगली गोष्ट आहे. पण पाणीपुरीचं हे पीठ अशा पद्धतीनं मळतानाचा हा पहिलाच व्हिडिओ नाहीये. यापूर्वी पुण्यातही असंच चालत आलेलं समोर आलं होतं. 15-20 रुपयात रस्त्यावर मिळणारी पाणीपुरी ही अशा गलिच्छ वातावरणात तयार होते आणि त्याचं सोयरसूतक ती तयार करणाऱ्यांना नसतंच, कारण स्वच्छता, आरोग्य अशा गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीयेत. तर कल्याणमधला हा व्हिडिओ पाहून तर अक्षरशः सुन्न व्हायला झालं होतं. मुतारेजवळच उभी असलेली मुलं, लघुशंका करून आलेला मुलगा त्याच पायानं पीठ मळताना पाहून तर अनेकांना उलट्याही झाल्या असतील. सोशल मीडियामुळे असे व्हिडिओज आता वारंवार पुढे येत आहेत. कदाचित त्यावर तात्पुरती कारवाई होत असेलही, पण हे जीवाशी खेळणारे उद्योग बंद कधी होणार हाच प्रश्न आहे. गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.